जर तुम्हाला नाश्त्यामध्ये नेहमीपेक्षा वेगळं आणि लवकरात लवकर काही बनवायचं असेल तर आज जो मी तुम्हाला सोपा नाश्ता बनवून दाखवणार आहे, एकदा बनवून तर पहा. नेहमी बनवाल हे नक्की. तर चला मग हा वेगळा नाश्ता बनवण्यासाठी लहान किंवा जाड तुमच्याकडे असेल तो 1 कप रवा मिक्सरच्या भांड्यात टाकून पाण्याचा वापर न करता वाटून अशी पावडर बनवून घ्यायची. आता यात टाकूया चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा व पाव कप दही टाकू. मग नंतर दह्याच्या समान प्रमाणात पाणी टाकूया आणि याला व्यवस्थित मिसळून घेऊ. तर आपल्याला हे मिश्रण पातळ न बनवता थोडंसं घट्ट हवंय, त्यामुळे रवा भिजेल इतपत पाणी टाकायचं आणि असं मिश्रण बनवून भिजण्यासाठी 5 मिनिट बाजूला ठेवू. तोपर्यंत आपण एका भांड्यात लांब कापलेली 1 सिमला मिरची आणि तसेच लांब कापलेला थोडा कांदा व बिया काढून लांब कापलेला 1 टोमॅटो घ्यायचा. मग नंतर थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून अर्धा लहान चमचा चाट मसाला व अर्धा लहान चमचा मिरे पावडर आणि अर्धा लहान चमचा रेड चिली फ्लेक्स टाकून असेल तर थोडंसं ऑरिगॅनो टाका. जर नसेल तर फक्त चाट मसाला वापरला तरी चालेल. तुम्ही पाहू शकता की आपलं भाज्याचं मिश्रण तयार आहे. तर चला मग आता नाश्ता बनवायला घेऊ. तर त्यासाठी असेल तो तवा नाहीतर एखादा पॅन गॅसवर ठेवून थोडंसं बटर लावा. बटरऐवजी तुम्ही तूप वापरलात तरी काही हरकत नाही, पण बटरमुळे जास्त चविष्ट लागतो. त्यामुळे शक्य असेल तर बटरच वापरण्याचा प्रयत्न करा. आणि सुरुवातीला आपण जे रव्याचं मिश्रण बनवलं होतं त्याच्यातला मध्यम आकाराचा गोळा घेऊन तुम्ही तवा की पॅन काय वापरलंय त्याच्यावर ठेवून असं हळूवार हाताने पसरवायचं. अगदी व्हिडिओत दिसतंय त्याप्रमाणे. आणि हो, लक्षात असू द्या की पसरवताना गॅसची फ्लेम मंद असायला हवी. आणि दुसरं म्हणजे कडा थोड्या जाड ठेवायच्या आणि मधोमध थोडंसं खोल बनवायचं, जसं की तुम्ही व्हिडिओत पाहताय अगदी तसं. आता यात टाकूया 1 फोडलेला अंडा. जर तुम्ही अंडा खात नसाल तर नाही वापरलात तरी चालेल. आता याच्यावर भाज्याच्या मिश्रणातले थोडेसे काप ठेवून घेऊ. जर तुम्ही शाकाहारी असाल तर भाज्याचे काप जास्त ठेवून हा नाश्ता बनवू शकता. आता याला मध्यम आचेवर 1 मिनिट झाकून भाजून घेऊ. 1 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता की अंडा व्यवस्थित शिजलाय. तर याला दुसऱ्या बाजूला पलटू आणि दुसऱ्या साईडने हळूवार हाताने दाबत दाबत 40 ते 50 सेकंद भाजून घेऊ. तर याला तुम्ही तव्यावर मोठ्या आकारात सुद्धा बनवू शकता. आता याला पलटून किसलेलं थोडं चीज ठेवून घेऊ. यामुळे मुलं फार फार आवडीने खातील. आता गॅस बंद करू आणि 40 ते 50 सेकंद झाकून ठेवू. हे पहा, चीज थोडंसं मेल्ट झालंय, म्हणजे की नाश्ता तयार आहे. ज्यांना अंडा खायला आवडतं ते तर बघताच तुटून पडतील. आणि मुलांच्या डब्यासाठी पण हा एक चांगला ऑप्शन आहे. असं कट करून डब्याला पण देऊ शकता. तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.